तरी सुद्धा काही पुढे हालचाल अमोल खिंडीकरांच्या जो तक्रार दाखल केली त्याच्यावर होत नाहीये. होईल ना तक्रार. पोलीस असतील किंवा निवडणूक निर्णय एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही. मी तुम्हाला आत्ता सांगतो, त्यांना जुलाब होणार आहेत. वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे. वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा, मी देतो तुम्हाला. कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, मेमर्डी पासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट पर्यंत. अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही, तिची जबाबदारी आहे या वंदना सूर्यवंशी. रवींद्र वायकरचे नातेवाईक मित्र परिवार मोबाईल घेऊन आतमध्ये का फिरत होता, तिला का रोखलं नाही? ते म्हणतात पोलिसांचं काम होतं. पोलिसांचं काम असेल किंवा नसेल, आपण तिकडला प्रमुख होता. निर्णय आपण जाहीर केलाय. सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे. पोलीस सुद्धा टोलवाटोलवी करताय. पोलीस करतील टोलवाटोलवी किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोलवी, या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल. महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात देशात सुद्धा होत आहे. मी आता सांगतो, तेव्हा या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जबाब द्यावा लागेल. अमोल कीर्तीकर विजयी झालेले उमेदवार आहेत. वंदना सूर्यवंशी यांचा जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे, त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत. त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा, तो इतिहासच त्यांनी पुढे झाला. कोर्टात जाणार आहात नक्कीच. अमोल कीर्तीकर विजयी घोषित होतील याची मला खात्री आहे. राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पाठवतंय. छगन भुजबळ केली गटाने. असं आहे की हा अजित पवारांचा घरातला मान, फॅमिली मॅटर. ये मोदी का परिवार नहीं है, अजित पवार का परिवार. ये पार्टी भी अजित पवार का परिवार. बरोबर आहे. मोदीचा परिवार काय, मोदी म्हटले परिवार निकाल दो, बरोबर ना? आता अजित पवारने सांगायला पाहिजे, आता निवडणूक झाली सुनेत्राबाई, आता परिवार निकाल दो. पण सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढली, त्या निवडणूक हारल्या. आता त्यांना राज्यसभेत जायचं असेल, हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय. पण शेवटी त्यांनी ज्या पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे अजित पवारांचं, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. मंत्री व्हायचंय प्रफुल्ल पटेलना, राज्यसभेवर जायचंय छगन भुजबळांना. अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत. हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्या सुद्धा दुफळ्या मासतील. आणि प्रफुल्ल पटेल हे खासगी पद्धतीने पक्ष चालवतात असं छगन भुजबळच्या कार्यकर्त्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्कीच यामध्ये आता ते त्यांच्या बघा, हे मालकी हक्काचे पक्ष आहेत. एकनाथ शिंदेचा पक्ष त्यांच्या मालकीचा आहे, अजित पवारांचा पक्ष त्यांच्या मालकीचा आहे. तुम्ही त्यांच्याकडे चाकऱ्या करताय, तुम्ही त्यांची भूमिका स्वीकारली पाहिजे. चलिए मौत हुई है। शशि थरूर ने ट्वीट किया है, कहा कि मैंने 5 साल पहले ही एक नया ड्राफ्ट दिया था कि कैसे हमें रूल्स एंड रेगुलेशन सेटअप करनी चाहिए, तो उसको लेकर सरकार द्वारा कोई कार्रवाई। प्रधानमंत्री 2 लाख रुपए देने की भी बात की. देखिए, सरकार प्रधानमंत्री के पास यही काम, अगर कोई मरता है तो 1 लाख 2 लाख 3 लाख दे दो. जान बचाने की कोई योजना नहीं है.